नमस्कार मित्रांनो, आज मला महात्मा गांधींची खूप आठवण येत आहे. अशासाठी कारण गांधीगिरी एखाद्या देशाला कुठे नेऊन सोडू शकते याचा अनुभव जेव्हा तुम्ही घेत असता तेव्हा इतिहासात डोकावणं आवश्यक ठरतं. जर्मनीमध्ये सुमारे 7,500 महिला तरुणी जर्मनीच्या सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयाभोवती आंदोलन करत आहेत, मोर्चा काढत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज हे वंशवादी आहेत. मर्ज यांनी आमच्या नावानी म्हणजे जर्मनीच्या मुलींच्या नावानी, तरुणींच्या नावानी जे काही वक्तव्य केलंय त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. काय झालंय तर जर्मनीमध्ये 10 लाख सिरियन लोक घुसलेले आहेत, शरणार्थी म्हणून आलेले आहेत आणि आता ते परत जायचं नाव घेत नाही आहेत. मी जेव्हा बर्लिनला गेलो होतो तेव्हा मला बर्लिन स्टेशन बाहेर बसलेले भिकारी बघून आश्चर्य वाटलं की एवढे भिकारी, काळे भिकारी, गोरे भिकारी, अरब भिकारी आणि रस्त्यातही सिरियन गँग्स दिसतात. 3-4 मुली तुमचा पाठलाग करतात, पैसे मागतात. हे मुंबईत या सगळ्याची सवय आहे, पण बर्लिनमध्ये. आणि यावर मी कालच्या परवाच्या व्हिडिओत बोललोही होतो की जर्मनीचे चान्सलर मर्ज यांनी असं विधान केलं होतं की आम्ही जरी बेकायदेशीर घुसखोरांना मोठ्या संख्येने जर्मनी बाहेर काढतोय तरी आपली शहरं जशी दिसतात त्याच्यात बदल होणं आवश्यक आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की शहरांचं जे चित्र दिसतं, सगळे अरब लोक, कृष्णवर्णीय लोक, इतर देशातून आलेले लोक आणि बेकायदेशीररित्या राहतात, रस्त्यातच राहतात, तिथेच झोपतात, हे कुठेतरी बदलायला हवं. आणि त्याच्या विरुद्ध हा वंशवाद झाला, हे रेसिझम झालं असे आरोप करण्यात आले. तेव्हा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हटले की तुम्हाला मुलं आहेत का, आणि जर मुलं असतील, मुली असतील खास करून तुम्हाला, तर तुम्हाला या गोष्टीचं गांभीर्य कळेल. त्यांना म्हणायचं होतं की या सगळ्या लोकांमुळे देशातल्या मुलींना, खास करून तरुणींना रात्री बेरात्री रस्त्यात फिरणं असुरक्षित वाटतं, त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढते आणि तुम्ही जर मुलीचे बाप असाल तर तुम्हाला ही गोष्ट चांगल्या पद्धतीने कळेल. आणि त्याविरुद्ध 7,500 त्याच्यात मुख्यतः तरुणी होत्या की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 4 कोटी महिला जर्मनीत राहतो आणि आम्हाला इथे अतिशय सुरक्षित वाटतं. आम्हाला या अरबांची भीती वाटत नाही, आम्हाला तुमची भीती वाटते, जातीयवादी वंशवादी लोकांची भीती वाटते. म्हणून म्हणलं की हा एवढा गांधीवाद, एवढी गांधीगिरी आली कुठून जर्मनीत? हिटलरच्या जर्मनीमध्ये एवढी गांधीगिरी आली कुठून? आणि म्हणून तुम्हाला महात्मा गांधींची गोष्ट सांगणं गरजेचं आहे. आणि काँग्रेसची अर्थातच, म्हणजे काँग्रेस आणि महात्मा गांधी याच्यात काही. ऑगस्ट 1921 महात्मा गांधींचं असहकार आंदोलन, म्हणजे खरं तर तुर्कीमध्ये इस्लामिक खलिफत स्थापन व्हावी याच्यासाठी खिलाफत चळवळ आणि त्या खिलाफत चळवळीला पाठिंबा देण्यासाठी सुरू केलेलं असहकार आंदोलन. म्हणजे असहकार आंदोलनाला पाठिंबा दिला खिलाफत नव्हती, खिलाफतीला ते राष्ट्रीय आवाज व्हावा याच्यासाठी ब्रिटिशांची असहकार आंदोलन तेव्हा जोरात होतं. हिंदू असहकार आंदोलन करत होते, मुसलमान खिलाफत आंदोलन करत होते. आपल्याला हिंदीत फार काही गम्य नसल्यामुळे आपल्याला खिलाफत म्हणजेच खिलाफ असणं म्हणजे खिलाफत असं समजतं. खलिफाला आणण्यासाठी खिलाफत हे आपल्याला कळत नाही आणि म्हणून असहकार म्हणजेच खिलाफत असं आपल्याला इतिहासात सांगण्यात आलं होतं. आणि हे सगळं चालू असताना मलबार भागात, जे आपण मलबार ज्वेलरी सगळं असतं हल्ली, मलप्पुरम हा जिल्हा आहे, तिथे खूप मोठ्या संख्येने मुस्लिम लोकसंख्या आहे. पूर्वी एवढी नव्हती पण होती. तिथल्या मुसलमानांना मोपीला म्हणतात. त्यांचं असं समज असतो की त्यांच्या शरीरात अरब रक्त वाहते. अरब म्हणजे ते भारतीयासारख्या दुय्यम दर्जाचे लोक नाही आहेत, ते ओरिजिनल मुसलमान आहेत, अरब लोक.
पण होते सगळे शेतमजूर आणि म्हणजे तिथल्या ज्या बागा असतील, प्लांटेशन असतील, त्याच्यामध्ये मजूर म्हणून काम करायचे. आणि या भागामध्ये अली मुस्लियार नावाचा एक मौलाना धर्मगुरू, त्याचं प्रस्थ या खिलाफत आंदोलनात वाढलं. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला. त्यांनी आपल्या भाषणांमध्ये लोकांना सांगायला सुरुवात केली की बोटीममधनं अरब देशांचं सैन्य येतं आणि ते आपल्याला स्वतंत्र करेल आणि आपल्याला म्हणून आपल्याला आपलं स्वातंत्र्य घोषित करायला पाहिजे. आणि मग त्यांनी स्वतःला तिथला खलीफ म्हणून घोषित केलं. आणि त्यांनी हा जो सगळा वायानाड वगैरे जो आता प्रियंका गांधी आधी राहुल गांधी हा जो भाग आहे, तिथे त्यांनी खिलाफत म्हणजे त्यांनी स्वतःचा खलीफ हे घोषित केलं. आणि त्याच्यामध्ये वालुनाड आणि इरनाड असे जे 2 भाग आहेत त्याला त्यांनी स्वातंत्र्य घोषित केलं. असं स्वातंत्र्य घोषित केल्यावर ब्रिटिशांनी त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पोलीस कारवाई केली. आणि या पोलिसात मुख्यतः हिंदू होते याचा राग, कारण पोलिसांनी यांना धरून चोपला आणि त्याचा राग काढण्यासाठी म्हणून मग यांनी आपल्याच जिल्ह्यातल्या आपल्याच भागातल्या हिंदूंवर हल्ले करायला सुरुवात केली. याला मलबार हत्याकांड म्हणतात. त्याच्यामध्ये 10,000 हिंदूंना मारण्यात आलं, अनेकांची घरं जाळण्यात आली, महिलांवर बलात्कार करण्यात आले, अनेकांना त्यांच्यासाठी खड्डे खणून त्याच्यात पुरण्यात आलं, अनेकांची चामडी सोडण्यात आली. वाटेल ते प्रकार झाले. त्याच्यावरच सावरकरांनी अर्थात मला काय त्याचे आणि त्याच्यानंतर हिंदुत्व ही 2 रचना केल्या. पण हे सगळं होत होतं तेव्हा काँग्रेस या सगळ्याबाबत कशा प्रकारे वागत होती ते जर तुम्हाला सांगितलं तर ही जर्मनीतली गांधीगिरी आहे, त्याची प्रणेती जर कुठली पार्टी असेल तर ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे. आणि महात्मा गांधींच्या काळात या अशा गोष्टी तेव्हा झाल्या होत्या. जेव्हा हे मलबार हत्याकांड घडत होतं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा तीव्र शब्दात निषेध केला होता. डॉक्टर ॲनी बेझंट यांनी महात्मा गांधींचं त्याच्याकडे लक्ष वेधलं होतं. स्वामी श्रद्धानंद यांनीही त्याच्यावर टीका केली होती. नंतर स्वामी श्रद्धानंद यांची हत्या झाली. पण जेव्हा ॲनी बेझंट या भागात गेल्या आणि इथल्या ज्या शरणार्थी आहेत, हिंदू शरणार्थी, भारतामधले हिंदू शरणार्थी, त्यांच्या रेफ्युजी कॅम्प्सना त्यांनी भेट दिली, तेव्हा त्यांनी महात्मा गांधींना याच्याकडे लक्ष घालायला सांगितलं की तुमचं या महात्मा गांधींना हिंदू मुस्लिम एकतेसाठी इतकं त्यांचं जीव अडकला होता की त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि त्याच्यात त्यांनी हिंदूंनाच सांगितलं महात्मा गांधींनी की याच्यात थोडासा दोष तुमचाही आहे, कारण तुम्ही मनात धैर्य आणून या सगळ्या कठीण परिस्थितीचा सामना करत नाही, तुम्ही तक्रारी करता, तुम्ही सामना करायला होता. जसं नंतर महात्मा गांधींनी सांगितलं ब्रिटनला की हिटलरच्या नाझी आक्रमणाचा मुकाबला करण्यासाठी तुम्ही अहिंसात्मक आंदोलन करायला पाहिजे, सत्याग्रह करायला पाहिजे. जूनच्या बाबतीत ते म्हणले की एकाला मारलं तर दुसऱ्यानी समोर व्हायचं, की मला मार, मग तिसऱ्यानी समोर व्हायचं, मला मार. असं करत करत तुम्ही जर सगळे जर मेला असतात तर तुम्ही हुतात्मे ठरले असतात, तर तुम्ही कायर डरपोक असे ठरलात. पण हे जेव्हा झालं तेव्हा मग काँग्रेसमध्येही त्याच्यावर वाद झाले, चर्चा झाली. आणि मग त्याच्यामध्ये काँग्रेसनी याचा फॅक्ट फाइंडिंग कमिटी, सत्यशोधन समिती नेमली. मुसलमानांनी हिंदूंविरुद्ध अत्याचार केले याच्या सत्यशोधन समितीत, तिघांच्या समितीत 2 मुसलमान आणि 1 हिंदू. आणि या समितीचा अहवाल शेवटपर्यंत आलाच नाही. आणि नंतर जेव्हा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये, हे बघा हे महत्त्वाचं आहे, ही कमिटी नेमली, झाल्या घटना ऑगस्ट 21मध्ये, नोव्हेंबर 21मध्ये काँग्रेसनी ही समिती नेमली. त्याचे अध्यक्ष फैज तय्यबजी हे होते आणि त्याचा अहवाल काही आला नाही. त्याच्यानंतर ही समिती गुंडाळून टाकण्यात आली. डिसेंबर 1921मध्ये अहमदाबादमध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरलं असताना काँग्रेसचे अध्यक्ष हकीम अजमल खान यांनी या मलबार हत्याकांडाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आणि पण त्याच अधिवेशनात हसरत मोहानी यांनी या मलबार हत्याकांडाचा निषेध करायला नकार दिला. या काँग्रेसच्या 36व्या परिषदेमध्ये
काँग्रेसच्या नेत्यांनी ही जबाबदारी झटकून टाकली. त्यांचं म्हणणं होतं की ब्रिटिशांनी आम्हाला मलबारमध्ये जाऊन हिंदू मुस्लिम एकतेविषयी या मोपल्या लोकांचं प्रबोधन करायला परवानगी दिली नाही आणि त्यामुळे यात आमची जबाबदारी नाही, आमचा दोष नाही, हा दोष ब्रिटिशांचा आहे. कारण जर काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे मलबारमध्ये गेले असते, त्यांनी हिंदू मुस्लिम भाई भाई हे मोपल्यांना समजावून सांगितलं असतं तर असं काही हत्याकांड वगैरे झालंच नसतं. ही जी फैज तय्यबजी यांची समिती होती ती हिंदूंच्या हत्याकांडांबरोबर मुसलमानांचं हत्याकांड ब्रिटिशांनी केलं त्याची ही चौकशी ही समिती करणार होती. म्हणजे ज्यांनी मारलं तोच कसा विक्टीम आहे, तोच कसा बळी गेलेला आहे हे सिद्ध करायची जी धडपड होती. आणि मग 7 फेब्रुवारी 1922ला चौरी चौराची घटना घडली, जिथे पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अहिंसक आंदोलनावर लाठीचार्ज केला. संतापले, लोकांनी पोलीस स्टेशनला आग लावली, 22 पोलीस मारले गेले, 3 आंदोलक मारले गेले. आणि यामुळे महात्मा गांधींच्या हृदयाला प्रचंड प्रचंड वेदना झाल्या आणि त्यांनी हे असहकार आंदोलन रद्द करण्याचा, तहकूब करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे मलबारसाठी ब्रिटिश जबाबदार, 10,000 हिंदू मारले गेले, पण चौरी चौरासाठी जिथे ब्रिटिश पोलीस मारले गेले तिथे हिंदू म्हणजे काँग्रेसचे लोक जबाबदार, कारण त्यांना अजून हे समजलं नाही की असहकार आंदोलनात अहिंसेचा वापर कसा करावा. आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आज ब्रिटनमध्ये हे जर्मनीत जसं चालू आहे की जिथे महिलाच रस्त्यावर उतरत आहेत आणि म्हणतात की आम्हाला तुम्ही अरबांची वगैरे भीती घालू नका, आम्हाला तुमची भीती वाटते, तुमचा वंशवाद, तुमचा जातीयवाद हा, जसं राहुल गांधी म्हणले होते की हिंदू दहशतवाद हा जास्त धोकादायक आहे. या भारताला इस्लामिक दहशतवादापेक्षा हिंदू दहशतवादाचा धोका आहे, हे राहुल गांधींचं विकिलीक्समध्ये आलेलं वक्तव्य आहे. तसं जर्मनीत या पुरोगाम्यांचं म्हणणं आहे की आम्हाला अरबांची भीती घालू नका, सिरियातनं वगैरे आफ्रिकेतनं आलेल्या लोकांची भीती घालू नका, तुमचा वंशवाद आम्हाला जास्त भीती देणार आहे. ब्रिटनमध्ये ज्या गृहमंत्री आहेत त्या मूळच्या पाकिस्तानच्या आहेत. म्हणजे असं पाकिस्तानच्या वगैरे म्हणणं राजकीयदृष्ट्या योग्य नाही आहे, त्या ब्रिटिशच नागरिक आहेत पण त्यांचे कुटुंबीय पाकिस्तानातून आलेले आहेत. या महिला, या बाई ग्रीसमध्ये, ज्यावेळी त्या पूर्वी राजकीय कार्यकर्त्या होत्या तेव्हा ग्रीसमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानमधनं किंवा सिरियातनं लोक बेकायदेशीर यायचे, त्यांना आत आणायला कार्यकर्त्या म्हणून त्या काम करत होता. आता त्यांचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. याच गृहमंत्र्यांच्यामुळे ब्रिटनमध्ये, लंडनमध्ये वगैरे मशिदींना संरक्षण देण्यासाठी, कारण इस्लामोफोबिया म्हणजे ब्रिटनमध्ये मुसलमानांविरुद्ध ख्रिश्चन लोक, हिंदू लोक, ज्यू लोक सगळेजण त्यांच्यावर हल्ला करतात, टीका करतात आणि त्यामुळे मुसलमानांचं संरक्षण करायला सरकारचा निधी वापरण्यात आलेला आहे. आणि हे होऊ नये म्हणून स्वतः पंतप्रधान कीर स्टारमर यांनी एक काहीतरी व्हिडिओ केलेला आहे की धार्मिक स्वातंत्र्याबद्दल, आणि तिथे बुरख्यातल्या महिला दाखवण्यात आलेल्या आहेत. म्हणून म्हणलं की ही गांधीगिरी मला असं वाटलं होतं फक्त भारतातच चालते, पण आता युरोपमधल्या या देशांमध्ये गांधीजींच्या महान तत्त्वज्ञानाचा प्रसार ज्या वेगाने होतोय, आता त्यामुळे युरोप नेमका कोणत्या मार्गाला जाणार आहे, तो एक अहिंसक देश म्हणून समोर येणारा का एक इस्लामिक देश म्हणून समोर येणार आहे, हे येणारा काळच ठरवणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.